तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका अभंगाविषयीची माहिती लिहा. उत्तर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. या अभंगात त्यांनी परोपकारांची महती सांगितली आहे. प्रस्तुत अभंगात गोरगरीब किंवा पीडित व्यक्तींविषयी आपल्या मनात सहानुभूती निर्माण व्हायला हवी व त्या सहानुभूतीनेच आपण त्यांची मदत करायला हवी आणि हेच एका खऱ्या चांगल्या जीवनाचे मंत्र आहे. म्हणूनच असे जर आपण केले तरच हे खरे वैराग्याचे जीवन आहे असे ओळखले जाते आणि समाजाची आस्थेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या माणसाकडेच देवपण असते. त्या माणसाला देवत्व प्राप्त होते. म्हणूनच पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा हा उदात्त संदेश अभंगातून मला मिळतो. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती व प्रयत्न या 3 मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करा. मानवी जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला काही मूल्यांचे पालन करावे लागते. त्यातील प्रमुख 3 मूल्ये म्हणजे निष्ठा, भक्ती व प्रयत्न. निष्ठा. आपण करत असलेल्या कामाबद्दल आपल्याला अपार निष्ठा हवी. आपण निष्ठेने एखादे काम केले तर ते नक्कीच पूर्णत्वाकडे जाते. भक्ती किंवा भक्तिभावाने आपण कोणतेही काम केले तर आपल्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही व कामाचा थकवा जाणवत नाही आणि कामातून अधिकाधिक आनंद मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचे मूल्य म्हणजे प्रयत्न. आपण प्रयत्न केले नाही तर आपण कधीच सफल होऊ शकत नाही. प्रयत्न जर आपल्याकडे अधिक असतील तर आपल्याला तितक्याच प्रमाणावर यश मिळते. म्हणूनच भक्ती, निष्ठा आणि प्रयत्न या 3 मूल्यांचे आपण व्यवस्थित पालन केले तर आपण आपले आयुष्य सफल करू शकतो.